नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा कंप. बऱ्याच दिवसापासून रखडलेलं घराचं बांधकाम लक्ष्मणने नुकतंच मार्गी लावलं होतं. घर तरी केवढं, फक्त 2 खोल्यांचं. तेवढंसुद्धा पूर्ण करता करता त्याच्या नाकी न आले होते. त्याची तरी काय चूक म्हणा. किती दिवसांपासून त्यांनी पाया खणून ठेवला होता. तो बरेच दिवस तसाच राहिल्यानं पुन्हा बुजूनही गेला. नंतर त्यांनी तिथे दगड आणून टाकले. गावकुसा बाहेरच्या ओढ्याची मात्रटका होईना 5-6 बैलगाड्या भरतील एवढी वाळू चाळून तिथे आणून टाकली. बरेच दिवस गल्लीतली पोरं येता जाता त्या वाळूवर खेळायची, त्यामुळे ती वाळू पुन्हा मातीत मिसळून गेली होती. येता जाता त्या वाळूकडे बघून लक्ष्मणला त्याचं मन खायचं. कधी मार्गी लागणार माया घराचं काम, असा विचार रोज रात्री एकदा का होईना त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नव्हता. कधीकधी एखाद्या रात्री त्याचं आणि सुशीलाचं यावर बोलणं व्हायचं. रवी आणि नीमाची शाळासुद्धा सुरू होती. अधूनमधून बारीक सारीक खर्च तिकडे पण लागायचा. पैसा जाण्याच्या वाटा अनेक आणि येणारी एकच, आणि तीसुद्धा मोसमी पावसावर अवलंबून असलेली अशी अनिश्चित. चांगल्या उत्पन्नाची वाट पाहून पाहून ते दोघं बरेच कंटाळून गेले होते. पुढं 2-4 वर्षात नीमाचं लग्न जुळवायला लागणार आणि इकडं घराचा अजून पात्या नाही, असा विचार करून अखेर दोघांनी यावर्षी कसं बसं ओढाताण करून घराचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. जे काम गेल्या 7-8 वर्षांपासून मार्गी लागत नव्हतं ते झालं, म्हणून ज्यांना बरं वाटलं ते लक्ष्मणला चांगलं केलंस असं म्हणायला लागले. यथावकाश त्याचा दैनंदिन व्यवहार, शेतीवाडीची कामं सुरू झाली. पोरांची शाळा सुरू असताना मध्येच रवीला टायफॉईड झाला आणि अचानक लक्ष्मणच्या संसाराची गाडी पुन्हा घसरली. पोराच्या दवाखान्यासाठी हातात पैसाच नव्हता. मग त्यांनी रवीला सरळ शेलूच्या सरकारी दवाखान्यात भरती केलं. पण देवतारी त्याला कोण मारी, पोरगं 8च दिवसात ठणठणीत बरं झालं. अशा नको नको त्या अडचणींनी लक्ष्मण आणि सुशीला बेजार झालेले होते. दोघांचाही स्वभाव चांगला असल्यानं कुणीही त्यांच्या मदतीसाठी लगेच धावून यायचं, म्हणून प्रसंगी हतबल होऊन सुद्धा दोघं नेटानं पुढं चाललेले होते. घर वर्दळीच्या ठिकाणी असल्यानं बऱ्याच लोकांची लक्ष्मणच्या गल्लीतनं जाये असायची. एकाच टप्प्यात बांधकामाबरोबर प्लास्टर करणं लक्ष्मणला शक्य नव्हतं, म्हणून मग त्यांनी बांधकामानंतर थोड्या दिवसांनी प्लॅस्टर करून घेतलं. पाहुण्या रावळ्यांनी त्याच्या हिमतीला दाद देत त्याला चांगलीच उभारी दिली होती. लक्ष्मणला पैशाची चणचण वाटू लागल्यावर मेहुणा सबाजी धावून आला. बहिणीची झालेली तारांबळ बघून त्यांनी त्याच्या ऐपतीनुसार यांना हातुसने पैसे दिले. शेतीतून 2 पैसे यायची वेळ झाली की लगेच लक्ष्मण पुढं काहीतरी दुसरंच उभं राहायचं आणि मग मूळ मुद्द्याच्या कामाला त्याला बगल द्यावी लागायची. मागच्या पावसाळ्यात त्याची एक शेळी डोंगराच्या कडेला चरायला सोडलेल्या शेळ्यांमधनं लांडग्यानं दिवसा डावळ्या उचलून नेली. इकडं कापसाला ऐन बोंड पक्की व्हायच्या वेळेला पाण्याचा टचका बसला, म्हणून म्हणावं तशी पिकांचीही साथ मिळाली नाही. त्यावेळी लक्ष्मणचं झालेलं खर्च पाणी कसं बसं तरी निघालं, म्हणून बरं झालं होतं. याही वर्षी असंच काहीतरी सुरू होतं. पाऊस नेहमीप्रमाणे जेमतेमच झाला असल्यानं लक्ष्मणची उमेद आणखीन खचत चालली होती. संसाराचा गाडा हाकताना कोणाचीही अशी अवस्था झाली नाही तर नवल. आता ऐपत खरंच संपली, म्हणून त्यानं घराचं रंगकाम करायचं मनात असूनसुद्धा ते बाजूला ठेवून दिलं. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी आला की त्याला एका बाजूला पोरांची शाळा तर दुसऱ्या बाजूला बिनरंगाचं आणि बिनफरशीचं अर्धवट असं घर दिसायचं. रोज शेतातून आल्यावर खांद्यावरचा टिकाव आणि फावडं दारासमोर टाकलं की लक्ष्मण हातपाय धुवून संध्याकाळचा चहा घ्यायचा. नंतर तो सरळ विठ्ठल रुक्मिणीच्या ओट्यावर जाऊन बसायचा. दिवसभर शेतात राबलेले बरेचसे लोक संध्याकाळी या देवळापुढे बसून गप्पा गोष्टी करायचे.
असाच एक दिवस तो संध्याकाळी शेतातलं काम आटोपून देवळाच्या ओट्यावर एकटाच बसला होता. दिलीप त्याच्या भावकीतलाच, पण थोडा लांबचा. वयानं सारखेच असल्यानं त्यांची बोलता बोलता चांगलीच उचलटाक चालायची. लक्ष्मणने अर्धवट का होईना पण मार्गी लावलेलं घराचं काम बघून दिलीप आतल्या आत जळत होता. काय केलं त्याला ते बघवत नव्हतं. त्या दिवशी त्यांचं तिथं ओट्यावर बसल्या बसल्या काही बोलणं चाललं होतं. दिलीप सहज म्हणाला, लखन एवढं केलंस तर आता साधासुद्धा रंग मारून घे घराला. लय बारीक बारीक चिरा दिसायल्यात बाहेरनं प्लॅस्टरला. हे ऐकल्यावर लक्ष्मणला स्वतःचंच काळीज चिरल्यासारखं झालं. तो बराच वेळ खाली मान घालून विचार करायला लागला की पैसे असते तर ही वेळ कशाला येऊ दिली असती आणि मागच्या त्या दुखण्यात पोराला सरकारी दवाखान्यात का भरती केलं असतं. हे असं बरंच काही त्याच्या डोक्यात येऊन गेलं, पण बोलायला तोंड उघडत नव्हतं. त्यांनी केलेलं एवढं चांगलं काम दिलीपच्या डोळ्यांना पाहवत नव्हतं, पण प्लॅस्टरमधल्या चिरा मात्र त्याला दिसत होत्या आणि या गोष्टीचं लक्ष्मणाला खूप वाईट वाटलं. पण त्याच्याकडे बोलायला काही शब्द नव्हते. ओट्यावर बसून बराच वेळ झाला होता म्हणून तो निघाला. जाताना दिलीपला, घेईन रंग मारून घराला ऐपत झाले हो, थोडं थांब. काय करतो बाबा, हे इथं कसवर लोटीत आणलं माझं मला माहिती, बघू मला देव कशी साथ देतोय ते, असं म्हणून तो जेवायला निघून गेला. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं बाजूचे डोंगर दिवसा चांगले तापायचे, त्यामुळे रात्रीसुद्धा बराच वेळ उष्मा वाढलेला असायचा. देवळासमोर कानावर पडलेले दिलीपचे बोल लक्ष्मणला घरी आल्यावर सुद्धा सतत आठवत होते. तो त्या तंद्रीतच जेवला आणि नंतर सगळे बाहेर ओट्यावर झोपले. बराच वेळ लक्ष्मण आकाशातल्या चांदण्यांकडे बघत होता. चंद्र उगवायला अजून थोडा वेळ होता, त्यामुळे चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. लक्ष्मणला काही केल्या झोप लागत नव्हती. घराचं अर्धवट राहिलेलं काम, न पिकणारी शेती, जर कधी पिकली तर घसरणारे भाव, यातून आपण कधी बाहेर पडणार हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता. बाजूला झोपलेल्या निमा आणि रवी यांच्यावरच आपली पुढची सगळी मदार आहे हे त्याला कधीच कळून चुकलं होतं. कितीही आणि काहीही केलं तरी त्याचा गाडा गोलगोल फिरून पुन्हा त्याच जागी येऊन थांबायचा हे त्याच्या लक्षात आलं होतं. देवा, या पोरांना तरी शिकून सवरून चांगले दिवस येऊ दे, नाही तर आमच्यासारखं झालं तर काय खरं नाही. रोज काम करून फुसकट पडल्याशिवाय राहत नाही. तेव्हा देवा तूच लाव पोरांचं सगळं रांकला, तुझ्या पाया पडतो, असं तो मनातल्या मनात पुटपुटत होता. सुशीलासुद्धा सतत हाच विचार करायची. संसाराची गाडी 2 चाकांची, एकसारखा जोर लागला तरच ती चांगली चालणार, म्हणून ती नेहमी नवऱ्याच्या पाठीशी उभी राहायची. रात्र वाढतच चालली होती. चंद्र उगवून कितीतरी वर आला होता. तरी घर रंगवायचे विचार काही केल्या लक्ष्मणच्या डोक्यातनं जात नव्हते. रानात केव्हापासनं कोल्हेकोई सुरू झाली होती. मधूनच गावातली कुत्री कोल्ह्यांवर तुटून पडायची. रात्रीच्या शांततेत असा भंग बऱ्याच वेळापासनं होत होता आणि लक्ष्मणला झोप न लागण्याचं तेही एक कारण घडलं होतं. मोठी पहाट सुरू झालेली असावी. चंद्र केव्हाच मावळला होता. हवेत थोडा गारवा जाणवायला लागला होता आणि अचानक गावावर 2-4 टिटव्या ओरडत ओरडत फिरायला लागल्या. रात्रीच्या अंधारात त्यांचं ओरडणं एकदम कर्कश आणि भीतीदायक वाटत होतं. टिटव्यांच्या त्या ओरडण्यानं आजूबाजूच्या झाडांवर बसलेले पक्षीही ओरडायला लागले. मधूनच रातकिड्यांचा सुद्धा चिरकट आवाज सुरू झाल्यानं खूप भयान वाटत होतं. असं प्राण्या पक्ष्यांचं एकत्रित सुरू झालेलं ओरडणं काहीतरी विपरीत सांगत होतं. शेवटी भल्या पहाटे लक्ष्मणचा डोळा कधी लागला आहे त्याचं त्यालाही कळलं नाही. 4च्या सुमाराला कशाचा तरी जोरात आवाज झाल्यासारखं वाटलं. घरातल्या फळीवरचं भांडं खाली पडल्याचा ओझरता आवाज सुशीलाने ऐकला. वातावरण पुन्हा शांत झालेलं होतं. तिने लक्ष्मणला आवाज देऊन पाहिलं, पण त्याला अजिबात शुद्ध राहिली नव्हती, इतका तो गाढ झोपेत होता.
घरातली मांजरं तशी जास्तच करामती असल्यानं बऱ्याचदा ती इकडून तिकडं उड्या मारताना मांडणीतल्या बारीक सारीक वस्तू खाली पाडायच्या. त्या रात्री प्रत्येकाच्याच घरी असं काहीसं झालं होतं आणि भल्या पहाटे कोणी घरातल्या मांजरींना तर कोणी कुत्र्यांना दोष देत होतं. सकाळी पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि गावातला एक एक जण झोपेतनं उठायला लागला. उठल्या उठल्या अंधारातच सुशिलानं बाहेर अंगणातली चूल पेटवली, त्यावर आंघोळीचं पाणी तापायला ठेवलं. बसल्या बसल्या ती जाळ घालायला लागली. तेवढ्यात दिलीपच्या घराकडनं गोंधळ ऐकू यायला लागला, म्हणून ती थोडी पुढे झाली. दिलीपच्या बैलांचं पाचटाचं सपार खाली पडलं म्हणून गाई आणि बैल कधीचे ओरडत होते. बाजूच्या गल्लीतल्या बारकूच्या घरात बाजरीची थप्पी बाजूला झोपलेल्या त्याच्या आईच्या अंगावर कलंडली होती. असा प्रत्येक घरात काही ना काही चमत्कार झाला होता. कोणाचं काय तर कोणाचं काय झालं होतं, पण नक्की काय आणि कशामुळे झालं हे कोणालाच समजत नव्हतं. आता पूर्णपणे उजाडलं होतं. रात्री बऱ्याच उशिरानं झोपल्यानं लक्ष्मण अजूनही उठलेला नव्हता. पोरांना शाळेत पाठवावं म्हणून सुशिला त्यांचं सगळं पाहून घराकडे आली, तर लांबूनच तिला समोरच्या 2 दरवाजांच्या मधोमध उभी काळी रेषा दिसली. तिचं काळी चर्रकन चिरत गेलं. आपण काय बघतोय हेच तिला कळेना. बराच वेळ तिला स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. दोघांच्याही स्वप्नांना खरोखर तडा गेलेला होता. स्वतःच्या डोळ्यांवर तिचा विश्वास बसत नव्हता, म्हणून तिने जवळ जाऊन त्या भिंतीवरनं हात फिरवला तर खरंच ती भिंत दुभंगलेली होती. तोच तडा सरळ लक्ष्मण झोपलेल्या अंथरुणाखाली ओट्याकडे बरोबर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत मधोमध पुढे गेलेला तिला दिसला. लांबून जर पाहिलं तर लक्ष्मणाच्या डोक्यापासून पायापर्यंत त्याचे 2 समान भाग झाल्यागत दिसत होतं. सुशिला कितीतरी वेळ स्तब्ध होऊन ते दृश्य बघत होती. पहाटे जोराचा आवाज झाला तेव्हा मोठा धरणीकंप झालेला होता हे आता तिला कळून चुकलं. मागील भिंतीला दोन्ही कोपऱ्यात असंच पुढच्या भागासारखं झालं होतं. एका बाजूला सुशिलाचं मन जागेपणी तर दुसरीकडे लक्ष्मणचं मन झोपेतच दुभंगलेलं होतं. रंगीत घराचं त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायच्या आतच निसर्गाच्या मोठ्या आपत्तीत सापडलं होतं. रंगाचा कधीच बेरंग होऊन गेला होता. इकडे काय झालंय हे लक्ष्मणला काय माहिती. अजूनही तेच विचार डोक्यात ठेवून तो झोपेत घर रंगवत असावा. सकाळ होऊनही गाढ झोपलेल्या नवऱ्याला उठवायची सुशिलात हिंमतच उरली नव्हती. सापशिडीतल्या खेळासारखं पुन्हा सगळं तळापासनं सुरू करायला लागणार होतं आणि म्हणूनच सुशिला नवऱ्याला कसं उठवावं या चिंतेत होती. पहाटे भूकंप होऊन वाकडा तिकडा चाकू खुपसल्यागत तिचं घर चिरलेलं होतं. ते सगळं बघून सुशिलाच्या काळजाला बऱ्याच वेळापासून कंप सुटला होता आणि अजून घराचा कर्ता पुरुष लक्ष्मण झोपेतच होता. समोरच्या अंगणात कधीची उभी असलेली सुशिला नवऱ्याकडे बघत स्वतःशी बोलली, ह्यांनी जर उठल्यावर हे सगळं बघितलं तर पुढं काय होईन काय माहिती. दिवस किती मोठा वर उगवून आला तरी सुशिला घराला पडलेल्या मोठमोठ्या तड्यांकडे अबोल होऊन बघत बसली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात निवृत्ती जोरी लिखित कथा कंप. हा कंप तुम्हाला कसा वाटला? एखाद्या कुटुंबावर ओढवलेली ही अवस्था, दुरावस्था तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्तावरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.